स्थानिक प्रकल्पग्रस्तांना चौथ्या बंदरातील नोकर भरतीत प्राधान्य मिळावे तसेच अन्य मागण्या घेऊन माननीय विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जेएनपीटीच्या सिंगापूर पोर्टवर शेका पक्षाच्या वतीने हल्लाबोल करण्यात आला। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी स्थानिकांच्या मागण्या पोर्ट प्रशासनासमोर ठेवत चेतावणी दिली की जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर शेका पक्ष टाळीने आंदोलन छेडण्यात येईल। आमच्या मान्य तुमच्या मॅनेजमेंटकडून होती तर त्याच्यानंतर तुमची 30 तारखेची जी ऍप्लिकेशन करण्याची लिमिट आहे, मुदत जी आहे ती मुदत तुम्ही एक्सटेंड केली पाहिजे, अशा आमच्या मागण्या आहेत। आणि आज आम्ही अत्यंत शांततेने ह्या ठिकाणी आलेले आहोत। जास्त लोक फक्त आमचे प्रतिनिधित्व आम्ही ह्या ठिकाणी आलेले आहोत। आणि जर ह्याच्यात तुम्ही 10 दिवसाच्या आत निर्णय घेतला नाहीत तर मात्र तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल। आणि आंदोलन शेका पक्षाचं काय असतं याचा पण स्टडी जरा तुम्ही करा या ठिकाणी। दरम्यान निवेदन स्वीकारल्यानंतर अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की लवकरात लवकर निवेदनावर काम करण्यात येईल। आणि तुमचं जे रिक्वेस्ट आहे की ऑनलाईनची डेट वाढवायची त्याच्याबद्दल पण आणि लगेच मी तुम्हाला कळवतो। यानंतर झालेल्या सभेत कॉम्रेड भूषण पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आपण जे सिंगापूर पोर्ट इथे येऊ घातलेला आहे त्या सिंगापूर पोर्ट मध्ये फक्त प्रकल्पग्रस्तांचीच भरती व्हावी ह्या मुख्य मागणीनं आपण इथे जमलेलो आहोत। आपल्या ह्या संपूर्ण लढ्याचे नेते माननीय माजी आमदार विवेकानंद पाटील साहेब, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, आपल्याला माहित आहे की सिंगापूर पोर्ट हे अत्यंत मोठं पोर्ट, हे तिन्ही जरी एकत्र केले आज असलेले दुबई पोर्ट, जीटीआय, जेएनपीटी यांच्यापेक्षा मोठ्या कॅपॅसिटीचं पोर्ट, म्हणजे जवळजवळ एकाची कॅपॅसिटी आहे 45 लाख कंटेनर वर्षाला, जी आमची सर्वांची तिघाण मिळून आहे। असा हा पोर्ट येत्या डिसेंबर पासून कार्यान्वित होतोय। पहिला फेज होतोय डिसेंबर 2017 आणि दुसरा फेज होतोय 2020 ला। आणि ह्या संपूर्ण मोठ्या मेगा पोर्ट साठी जी भरती होणार आहे ती भरती फक्त प्रकल्पग्रस्तातून स्थानिकातून झाली पाहिजे। कारण याचं मुख्य कारण असं आहे की जी हे प्रचंड मोठ्या पोर्ट मध्ये ज्या पोस्ट आहेत आम्हाला माहिती आहे कुठल्या पोस्ट, क्रेन ऑपरेटर असतील, ड्रायव्हर असतील, कॉम्प्युटर ऑपरेटर असतील, चेकर असतील, कुठल्या प्रकारच्या पोस्ट पूर्वी काल वेगळा होता। जेव्हा जेएनपीटी आली त्यावेळी आपल्या शिक्षणाचा अभाव होता पण 28 वर्षापूर्वी, परंतु आज 28 वर्षानंतर जे कॅन्डिडेट पाहिजे, उमेदवार पाहिजे, डिग्री, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, कॉम्प्युटर ऑपरेटर, BSc IT, ITI सगळ्या प्रकारचे उमेदवार आज आपल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये 18 गावांमध्ये नंतर आहेत। म्हणून आपण पहिली मागणी घेतली कारण आपण आपलं म्हणणं प्रकल्पग्रस्ताच लागला पाहिजे कारण आमच्याकडे उपलब्ध लोक आहेत। यावेळी सभापती नरेश घरत, उपसभापती वैशाली पाटील, कामगार नेते मेघनाथ तांडेल, प्रोफेसर LB पाटील, महिला अध्यक्षा सीमा घरत, माजी उपनगराध्यक्षा नाहिदा ठाकूर, अमित घरत आदींसह कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते।